राज्यातील मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा 6 महिन्याचा काळ संपलेला आहे। 5 महिन्याचा पुन्हा आंदोलन केल्यानंतर काळ वाढवून देण्यात आला आणि त्यानंतर तो आता सध्या 5 महिन्याचा काही कालावधी जो वाढवून मिळाला होता तो आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। मात्र ह्या सर्व पार्श्वभूमीवर झालं तर या 11 महिन्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचं काय होणार या संदर्भात आपल्याला या प्रशिक्षणार्थीचे नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज आहेत, आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊया आता पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहेत, नेमकी कशासाठी आहे आणि काय आंदोलनाचा पवित्र असणार आपण जाणूया। मला सांगा महाराज, आता तुम्ही म्हणताय पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे, कशासाठी आणि काय तुमच्या मागण्या आहेत आणि कुठून आंदोलनाची सुरुवात होणार? सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस वारंवार सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून अल्टिमेट दिलं जातं आणि त्या माध्यमासाठी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये माझा दौरा असेल, माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यामध्ये नेतृत्व करतात, हे सगळे मंडळी करत असताना सरकारला हे सांगावं लागतंय की बाबांनो 11 महिने नंतर मुलांचं करायचं काय। 5 महिने झाले, 6 महिने झाले, 5 महिने ही भांडून घ्यावं लागलं, 24 दिवस आंदोलन केलं, रस्त्याने पायदिंडी काढावी लागली, सांगलीमध्ये मोर्चा घ्यावा लागला, असे वेगवेगळे मुद्दे। फक्त विषय किती 6,000, 8,000 आणि 10,000 या पगारासाठी जर एवढं रस्त्यावर मुलांना उतरावं लागत असेल, एवढं अपाठव करावं लागत आणि त्यानंतर देखील पगार देखील अजून त्यांचा नाही, आज अखेर पगार नाहीये। किती दिवसाचा? आता जानेवारी फेब्रुवारी पासून पगार नाहीये, बरोबर ना? फेब्रुवारी पासून पगार नाहीये म्हणजे मला सांगा, एकीकडे सरकार मुलांना काम देतं, रोजगार उपलब्ध करून देतो म्हणून सांगतंय आणि एकीकडे सरकार या मुलांना वाऱ्यावरती सोडलं जाते। 11 महिन्यानंतर सरकार करणार काय हा जाब विचारण्यासाठी मुंबईला आझाद मैदानावरती 5 नेतृत्व माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत, त्यांच्याबरोबर जे बाकीचे मंडळ आहेत यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून मी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मला एक सांगा, एकीकडे तुम्हाला 5 महिन्याचा कालावधी वाढवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला, आता परत 11 महिन्यानंतर या विद्यार्थ्यांचं या प्रशिक्षणार्थ्यांचं काय असा जाब विचारण्यासाठी तुम्ही चाललाय। मात्र दुसरीकडे काही ठिकाणी असं पाहिलं जातं की जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना कामावर घेतलं जाते। आता ऐन उमेदीचे वय जर यांचं 11 महिन्यानंतर निवडून गेलं तर पुढे भविष्यात काय आहे या मुलांचं भविष्य? यांचं वय हे तरुण राहिले नाही, त्याला म्हातार करून टाकले सरकारने, ह्यांना हेलपाटे खाऊन म्हातार करून टाकलंय। पगारसाठी 6,000 साठी 5,000 साठी यांना हेलपाट खावले। जे मुलं चांगल्या ठिकाणी काम करतो साहेब 10 वर्षे 15 वर्षापासून त्या ठिकाणचं काम गेलं यांचं आणि आता जिथं काम मिळाले सरकारी काम तेही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला उपलब्ध होणार त्या ठिकाणी तुम्हाला काम दिलं जाणार, त्या ठिकाणी परमनंट केलं जाणार। म्हणून ह्या मुलांनी रात्रीचा दिवस केला आणि मतदान केलं, निवडून सरकार आलं आणि पुन्हा मुलांना वाऱ्यावर सोडणार, यांचं पुढं काय भवितव्य होणार हे विचारण्यासाठी, हा जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबई आझाद मैदानावरती छत्री मोर्चामध्ये सामील होणार आहोत। कसं नियोजन आहे तुमचं हे 14 तारखेचं रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचं? 14 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावरून आम्ही थेट विधान भवनाकडे जाण्याचा संकल्प केलेला आहे, कारण आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी हक्काचा लढा, कायमस्वरूपी भाकरीचा लढा आपणाला जिंकायचा असेल तर आपणाला सरकारला नाक दाबल्याशिवाय पर्याय नाही। सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न आम्ही या विराट धडक छत्री मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत आणि या प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। नाही तर हे युवा भरकटले जातील, हे युवा व्यसनाच्या अधीन होतील। अनेक युवांचं लग्न थांबलंय, 35 ओलांडतायत, मुली कोणी देत नाहीत, अशामध्ये ते व्यसनाच्या अधीन जात आहेत। चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या लोकांच्या स्वाधीन माझ्यासारख्या पुढाऱ्यांच्या नादाला लागून आयुष्य करिअर बर्बाद करतायत। म्हणून राज्य सरकारला सांगायचं आहे आपल्या TV9च्या माध्यमातून की या माझ्या तरुण पोराच्या हाताला काम द्या। वेळेत जर त्यांना काम नाही दिलात तर हा युवा उलट केला तर वायूसारखा जर भरकटला तर तुम्हाला सत्तेत पण आणू शकतो आणि तुम्हाला सत्तेतून खाली सुद्धा खेचू शकतो। हा इशारा देण्यासाठी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून 14 तारखेला आझाद मैदानावरून विधान भवनावर थेट जाणार आहोत आणि काय होईल ते होईल, आम्ही विधान भवनावर धडक मारणार म्हणजे मारणार आणि सरकारला जाब विचारणार। आपल्याबरोबर काही प्रशिक्षणार्थी आहेत, कसं आता हे आंदोलन 14 तारखेचं आहे, त्या 11 महिन्यात सरकारकडून तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक दिली जाते आणि दुसरी गोष्ट 11 महिन्यानंतर तुमचं भविष्य काय?
सर वागणूक म्हणजे आता तरी आमच्याकडूनच सगळं करून घेतलं जातं. आस्थापनेतून सगळं काम आम्ही करतोय, दिवसभर आम्ही काम करतो, संध्याकाळी आम्ही घरी परततोय. आमच्या जीवावरती त्यांनी रजा घेतात. आम्हाला काय वाटत असेल की आम्ही तिथं काम करतो आणि ते आमच्या जीवावरती घरी जातात, फिरतात, त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करतात आणि आम्ही आमचं काम करतोय. मग आमचा हक्क काय आहे ते आम्ही सरकारला सांगणार आहे. आम्ही बेरोजगार आहे, आमच्यावरती काय बीतत असेल, एवढं शिकून आम्ही बेरोजगार आहे, तर आम्ही ते सरकारला सांगणार की आम्हाला आमचा हक्क द्या, आम्हाला आमचा न्याय द्या. 11 महिने तुम्हाला ताट दिलं, भाकरीचं ताट दिलं, जेवण संपूर्ण दिलं आणि आता 11 महिन्यानंतर पुन्हा ताट काढून घेऊन तुम्हाला वाऱ्यावरती सोडलंय. काय भावना आहेत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील लोकांच्या? सर कसं की बरेच असं कुटुंब आहे की त्यांच्यावरती चाललंय. या प्रशिक्षणार्थी बांधवांकडून असं बघून वाटते की त्यांच्या 10, 8, 6,000 वरती त्यांचं फॅमिली चालले. काय वाटत असेल त्यांचं? आणि 2 महिने जरी जॉब पण नव्हतं त्यांना सर, प्रशिक्षण होतं. मग काय कसं चाललं असेल? कर्ज घे, कुठं काय कर, याच्यावरून तर आम्ही काढलोय. आम्हाला नोकरी द्या, स्थिरता आणा आमच्या आयुष्याला, आमचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं आम्हाला वाटते सर. म्हणजे हा या पगारात तुमचं भागत नाही, तुमच्या कुटुंबाचं भागत नाही, तुमचा पगार वाढीचा सुद्धा मागणी आहे? हो, आमचे पगार वाढू दे हे पण आम्हाला वाटते, कारण येण्या जाण्यातच खर्च खूप होते सर. 6 किलोमीटर लांब माझं हे आहे, आस्थापना आहे. तिथून मी बसने येऊन जाते, 2 बस बदलते, तिथून जाते. तर 2-2.5 हजार रुपये मला खर्चच येतो. राहिलं काय आणि घर चालवायचं काय? आई वडील म्हणतात की लहानाचं मोठं केलं, शिकवलं, तू तुझं आता बघ. मग काय बघायचं यातून? घर भाडं सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडते? होय, आम्हाला सरकार खरंच वाऱ्यावरती सोडते. काहीतरी सरकारने योग्य डिसिजन घेतलं पाहिजे. हे काय आता प्रशिक्षण दिल्यानंतर हे काय सगळे हेच होणार आहेत? तुम्ही नंतर काय, यांचं भविष्य काय ते ह्याचं त्यांनी सरकारने विचार करायचं. नक्कीच आपण पाहू शकता, प्रशिक्षण सरकारनं दिलं 11 महिन्याचं, पण त्याच्यानंतर जे वाढलेलं ताट होतं, भरलेलं ताट होतं ते काढून घेतलेलं आहे. त्यामुळं राज्यातील 1,24,000 हे जे प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांच्या जीवावर जे जगणारे कुटुंबातील जे उदरनिर्वाह करणारे सदस्य आहेत, असे जवळ लाखो लोक आज रस्त्यावरती येण्याची वेळ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.